शिवसेनेची उपनेत्या आणि मुलुक मैदानी तोप सन्माननीय सुषमाताई अंधारे या निमित्तानं होळीच्या चर्चा या सगळ्यामध्ये आपणाशी चर्चा करतात. खरं तर होळीच्या चर्चा तर होणारच. सन्माननीय विचार मंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व महामानव महानायिकांना अभिवादन करत महाराष्ट्राची सत्ता मत्ता आणि अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी शिवसेना वाढवली घडवली त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत या मंचावर उपस्थित शिवसेना उपनेते पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार सचिन भाऊ आहिर, तद्वतच जिल्हा प्रमुख सुरेशजी भोर, मंचावर अनेक मान्यवर आहेत आणि चुकून एखाद्याचं जरी नाव राहिलं तर पुन्हा घोळ व्हायचा. त्यामुळे इतर नावं मला आपण क्षमा कराल की काही नामोल्लेख टाळते, पण मंचावरचे सगळेच मान्यवर पदाधिकारी, मंचाच्या समोरही अनेक मान्यवर पदाधिकारी आहेत, जुने जाणते शिवसैनिक आहेत, महिला आघाडीच्या अत्यंत मान्यवर आमच्या पदाधिकारी आहेत, युवा सेना, माथाडी कामगार सेना, फादर बॉडीचे अनेक मान्यवर, डिजिटल आणि प्रिंट मीडियाचे सर्व मान्यवर प्रतिनिधी आणि भावांनो आणि बहिणींनो, खरं तर आज श्रावण सोमवाराच्या निमित्ताने आम्ही श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आलो होतो आणि सुरेश भाऊंनी ती संधी साधली आणि हा आजचा कार्यक्रम इथे आयोजित केला. बरीच लोक भेटतात, मगाशी अनेक महिला भेटत होत्या, सूत्रसंचालकही तेच ते पुन्हा पुन्हा सांगत होते आणि ही सगळी मंडळी सांगतात की ताई तुम्ही संकटाच्या काळात साथ दिली वगैरे वगैरे. मला असं अजिबात वाटत नाही स्वतःला. त्याचं कारण असं आहे की एखाद्या मातीमध्ये एखादं बीज रुजतं, त्या मातीतनं ते क्षार पाणी घेऊन उभं राहतं, अंकुरतं, रोप होतं, त्याचं झाड होतं, मुळं खोल खोल जमिनीत जातात आणि ज्या मातीतनं क्षार पाणी घेऊन ते उभं राहतं त्या मातीच्या आपल्या मुलांनी त्या मातीला ते घट्ट धरून ठेवतं. कितीही पाऊस पडला तरी ते माती वाहून जाऊ देत नाही. उन्हाळ्यात त्या मातीला ते आपल्याच फांद्यांनी सावली देतं, अजिबात त्या मातीची झीज होऊ देत नाही. कारण ज्या मातीतनं क्षार पाणी घेऊन आलेलो आहोत त्याच्या प्रती आपण इमानदार राहिलं पाहिजे. हे न चालता बोलता येणाऱ्या झाडाला कळत असेल तर तुमच्या माझ्यासारख्या जिवंत माणसांना किती कळलं पाहिजे. ही साधी गोष्ट आहे. माझी शिवसेनेला किती गरज आहे हे मला माहित नाही, पण मला हे नक्की माहिती आहे की आज घडीला या महाराष्ट्राला मात्र शिवसेनेची आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची प्रचंड गरज आहे. त्यामुळे मी माझा खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न करते आणि तो खारीचा वाटा तुम्ही प्रत्येक जण देऊ शकताय, तुम्ही प्रत्येक जण बोलू शकताय. काय आहे ना मंडळी, बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे सुषमाताई तुम्ही एवढं बोलताय, कसं काय बोलू शकताय. अहो तुम्ही बोलू शकता, काही लई मोठी गोष्ट नाही. काय झालंय माहितीये का, काही लोकांचा उगाच असा भाऊ तयार केला गेलाय. आपल्याकडे महाराष्ट्रात एक मोठा भाऊ कुणाचा तयार केला माहितीये का, तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा. देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला चाणक्य, देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला अभ्यासू माणूस, देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र वर नरेंद्र आणि खाली देवेंद्र है तो मुमकिन है, अकेला देवेंद्र क्या कर सकता है, ब्ला 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 कर. आणि आपल्याला तसंच वाटतंय बरं का सगळ्यांना. मुळात आपल्याला वाटतं की खरंच देवेंद्र फडणवीस म्हणजे चाणक्य आहे का, खरंच एवढा हुशार माणूस आहे का, खरंच एवढा भारी माणूस आहे का. राजे हो, तुम्ही तुमच्यामध्ये जर चर्चा केली ना तर तुम्हाला कळेल की देवेंद्र फडणवीस हा चाणक्य माणूस आहे की नाही. उगा आपलं बसल्या बसल्या बोला, कधीतरी गावच्या पारावर बोला, कट्ट्यावर बोला, नळावर पाणी भरताना बोला, भाजी घेताना बोला, कधी टीव्ही बघत बसलात ब्रेक मध्ये बोला, कधी चहाच्या टपरीवर बोला,
एखाद्याला काही नाद असेल, किक बसत नाही सकाळी सकाळी काही लोकांना, तर असं काही असेल तर त्याच्या वेळेला बोला. पण बोलताना एक साधा प्रश्न, भक्तुल्य असतात की नाही भाजपचे भक्तुल्य, त्या भक्तुल्यांना एक साधा प्रश्न विचारा की अरे दादा, तुमचा फडणवीस जर एवढा मोठा चाणक्य माणूस असेल साहेब, तर एवढ्या मोठ्या चाणक्याने महाराष्ट्रात एक तरी भाजपचा नेता का घडवला नाही? म्हणजे आपण सांगू शकतो की नाही? बघा, पवार साहेबांनी कुणाला घडवलं आपण सांगू शकतो की नाही? दिलीप वळसे पाटलांना पवार साहेबांनी घडवलं, सांगू शकतो की नाही आपण? प्रफुल्ल पटेल कुणी बनवले? तर पवार साहेबांनी बनवले, आपण सांगू शकतो की नाही? आपण असे अनेक नावं सांगू शकतो, अगदी जितेंद्र आव्हाड असतील, भुजबळ, कितीतरी नावं. कुणी घडवलं? तर पवारांनी घडवलं. अगदी त्याच पद्धतीने आपण असेही सांगू शकतो, आढळराव पाटलांची हैसियत कुणी बनवली? बाळासाहेब ठाकरेंनी बनवली, सांगू शकतो आपण ठामपणे. नारायण राणेला कुणी बनवला? बाळासाहेब ठाकरेंनी बनवला. एकनाथ शिंदेला कुणी बनवला? बाळासाहेब ठाकरेंनी बनवला. म्हणजे शिवसेनेचे हे जे सगळे जे नेते आहेत, भलेही ते दुसरीकडे गेले असतील, ह्यांना बनवलं कुणी? बाळासाहेबांनी बनवलं. देवेंद्रने असं कुणाला बनवलं का? चर्चा झाली पाहिजे याची. बनवलं का कुणाला? देवेंद्र फडणवीसांनी कुणालाच बनवलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी आयता रेडीमेड माल होलसेल मध्ये उचलला, सगळं उचलला रेडीमेड माल. स्वतःच काय कसं वय बरं त्यांचं स्वतःच? देवेंद्र फडणवीस असं सांगू शकतात का की हे प्रोडक्ट माझं आहे, हा नेता मी बनवला? एकही नाही. आता जे त्यांच्या आजूबाजूला जे 2-4 दिसतात, दरेकर, प्रसाद लाड वगैरे, हे सगळे सब मोहमाया आहे. माल है तो ताल है, वास है तोपर्यंत आस है, असे सगळे येत आहे की नाही? म्हणजे ह्याच्यात देवेंद्रजींचा स्वतःचा असा काहीच करिश्मा नाहीये. म्हणजे आता जे भाजपमध्ये सगळे आलेत, अडवाणी आणि अटलजींच्या काळातली भाजप कशी होती तुम्हाला माहितीये? अडवाणी आणि अटलजींच्या काळातली जी भाजप होती ना, त्यावेळेला एका मताने सरकार पडलं भाजपचं. आणि त्यावेळेला अटलजी बोलायला उभे राहिले आणि अटलजी काय म्हणाले? मंडी सजी हुई थी, माल बिकने के लिए तैयार था. खासदार खरेदी व्हायला तयार होते. मंडी सजी हुई थी, माल बिकने को तैयार था, पर हमने खरीदना उचित नहीं समझा, क्योंकि यह लोकतंत्र जीवित रहना चाहिए. ती भाजपा, भारतीय जनता पार्टी आता नामशेष झालेली आहे. आता आपल्याकडून, राष्ट्रवादीकडून, इकडून तिकडून सगळे असे जमवलेले भाजपा, म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी, ती पार्टी आता तयार झालेली आहे. ह्या भाड्याने जमवलेल्या पार्टी मधले जे अनेक लोक आहेत, जसे IPL ला प्लेयर विकत घेतले जातात की नाही, IPL ची बोली लागते क्रिकेट प्लेयरची, तशा बोली लावले जात आहेत आणि बोली लावून विकत घेतले जातात. हे मी म्हणतेय का? अजिबात नाही. तो आपला एक तिकडे रडका गेलेला असा, कोणी तो असं साधलंय, दाढी वाढली त्याची, हा भांगर कोणतरी असं बोकडच म्हणलं सारखं ऐकायला आलं मला एकदम. तर त्यानंच सांगितलं आदल्या दिवशी, मला तर म्हणले 50 कोटीची ऑफर होती पण मी गेलो नाही. मग दुसऱ्या दिवशी कदाचित 60 कोटी मिळाले असतील म्हणून गेला असेल. पहिल्या दिवशी रडत होता. म्हणजे ह्यांचा भाव किती आहे हा भाव यांनी यांचा स्पष्ट केलेला आहे. हे सगळे असे जमवलेले आहेत. जर स्वतः नेतृत्व एखादा माणूस घडवूच शकत नाही तर तो कसला चाणक्य आहे? आणि जर तो चाणक्य नसेल तर त्याला हरवणं सहज शक्य आहे. तो नाहीच आहे चाणक्य, त्याला आपल्याला हरवणं आहे सहज शक्य. आपण त्याला हरवू शकतो. आता त्याला हरवण्यासाठी काय करायचंय? त्यांच्याकडे असलेले सगळे भाडोत्री आहेत, पैसे दिल्यावरती काम करणारे आहेत. जे गेले त्याच्यातले प्रत्येक जण त्यांना जर विचारलं की अरे का गेला तर सांगते 2 कामं देणार होते, आमची बिलं अडकलेली होती, आता इकडचं आम्ही एवढं काम केलं, बिल तिथं होतं, टेंडर मिळायचं नाही, हे व्हायचं नाही, सगळं. कुणी सांगते ताई जरा ते टोल नाक्याचा कार्यक्रम होता, अजून काही होतं. प्रत्येकाचं काही ना काही घोंगडं अडकलेलं आहे म्हणून तिकडे गेले. परंतु जे सच्चे होते ते इथे थांबलेले आहेत. सच्चांनी काय करायचंय? आपण एक लक्षात ठेवायचंय. लोक म्हणतात की भाजपला हरवणे अशक्य, असं काही नसतंय, काही नसतंय. जर आपण एवढ्या सगळ्या लोकांना बनवू शकतो,
म्हणजे अगदी नारायण राणे असतील, उदय सामंत असतील, भरत गोगावले असतील, किंवा असे वर वर येत अगदी एकनाथ शिंदे पर्यंत, तिकडे भावना गवळी किंवा अजून अडसूळ वगैरे ही सगळी माणसं, यांना जर आपण बनवू शकत असो, अगर बाला साहब ठाकरे जी की पार्टी में बनाने की ताकत है तो बिगाड़ने की भी है. आणि तो विश्वास तयार करण्यासाठी चर्चा झाली पाहिजे. तो विश्वास आपल्यामध्ये तयार झाला पाहिजे की यस, आम्ही तुमची हैसियत बनवली आहे, तर तुमची हैसियत मातीमोल करण्याची सुद्धा ताकद आमच्यात आहे. आम्ही ते करू शकतो. आम्ही फक्त वाट बघतोय एकदा खपटाच्या आड जायची. निवडणुकीला एकदा खपटाच्या आड एकदा आपण गेलो की शिक्का कुठं मारायचा ते आपल्याला माहिती आहे, आणि ह्यांची ताकद काय आहे ती दाखवायची गरज आहे. ते आपण करू शकतो. आणि ते करण्यासाठी मध्ये मध्ये आपल्याला काही मुद्दे लक्षात ठेवावे लागतील. दादा हो, 15 दिवसापूर्वी 180-150 रुपये किलोचा टमाटर आता पुन्हा मातीमोल भावावर आलं. पुन्हा म्हणजे जे 4 दिवस शेतकऱ्यांना काहीतरी जरा चांगला मिळत होता, जरा काहीतरी असं वाटला एक आशेचा किरण, परत शेतकऱ्यांची तीच अवस्था आहे. अर्ध्या महाराष्ट्रामध्ये पाऊस नाहीये. आजही आमच्याकडे मराठवाड्यामध्ये अजिबात पाणी नाहीये. सगळीकडे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. धरणं कोरडी ठाक पडलेली आहेत. कित्येक असे गाव आहेत की ज्या गावांमध्ये टँकर आहेत. अशा सगळ्या अवस्थेमध्ये ज्या फडणवीस साहेबांनी त्या काळात सांगितले होते की आम्ही गाळयुक्त शिवार आणि गाळमुक्त तळे हे अभियान राबवू, गाळमुक्त शिवार आणि गाळमुक्त तळे हे अभियान राबवण्यासाठी CSR फंडचा पैसा वापरला गेला. आणि CSR फंडचा पैसा कोणत्या संस्थेला दिला, तर तो अमृता फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्ती असणाऱ्या NGOला तो दिला गेला. त्याचे पुराव्यांसकट मी जाहीर सभांमध्ये पोलखोल करू शकते. पण असं काही घडलंच नाही. गाळयुक्त शिवार काही आमच्याकडे मराठवाड्यात तयार झालीच नाही. जलसिंचनचं काय झालं, सिंचनयुक्त शिवारचं काय झालं ते आपल्या समोर आहे. महागाईच्या वरती अनेक जण बोलत आहेत की ज्या पद्धतीने गॅसचा भाव असेल, डिझेल पेट्रोलचा भाव असेल, डाळीचे भाव असतील, म्हणजे एवढा डाळीचा भाव वाढून गेला की लोकांना वाटायला लागलं बायला ती 150 रुपयाची डाळ विकत घेण्यापेक्षा 120 रुपयाची एक कोंबडी आणलेली परवडती का काय, अशी परिस्थिती झाली. इट्स अ फॅक्ट की आम्हाला किमान कडधान्य खाण्याची सुद्धा सोय ठेवली नाही, इतकी महागाई. आणि त्या काळामध्ये त्या सिलेंडरवर बसणाऱ्या बाई आता गायब झाल्या. त्या बाई आता आपल्याला कुठे दिसतही नाही. महिलांच्या बद्दलची असुरक्षितता किती वाढली आहे. मुंबईमध्ये एका माय माऊलीचा नुसता खून होत नाही, किती वाईट लोक आहेत बघा हे. एरवी कुठेही कारण नसताना ओढून ताणून लव जिहाद वगैरे सगळे असे काही काही शब्द आणत राहतात आणि धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करतात. पण मुंबईमध्ये एक माणूस एका माऊलीचा खून करतो, तुकडे तुकडे करतो, फ्रीज मध्ये ठेवतो, त्याला पुन्हा शिजवतो, शिजवून त्याला मिक्सर मध्ये बारीक करतो आणि मिक्सर मध्ये बारीक करून रोज कॅरीबॅग मध्ये नेऊन कुत्र्यांना खाऊ घालतो. इतक्या वाईट पद्धतीने एखाद्या बाईची हत्या होते. काय करतात हे सरकार, काय करतात बरं हे फडणवीस साहेब. चिमुरड्या चिमुरड्या पोरी असुरक्षित असतात. काय करतात फडणवीस साहेब. सामूहिक बलात्काराच्या घटना किती घडल्या आता महाराष्ट्रामध्ये, एकही जण बोलत नाही. त्यांच्या त्या आक्रस्ताळ्या बायका पण काही बोलत नाही. तिकडच्या नसलेल्या फ्लाइंग किसवर इथं मोर्चे काढतात आणि इतर रॅलीत घडलेल्या फ्लाइंग किसवर गपगार बसतात, काहीच बोलत नाहीत त्याच्यावरती. महिलांचे प्रश्न खरंच यांना कळतात का. म्हणजे एक माझा पक्ष आहे की मला अभिमान आहे की माझ्या पक्षात एक घटना घडली तर त्या संबंधित संजय राठोडला माझा पक्ष राजीनामा द्यायला भाग पाडतो आणि भाजपा त्याच माणसाला पुन्हा पंक्तीला घेऊन जेवायला बसते. म्हणजे भाजपा किती महिलांचा सन्मान करते हे त्यावरनं लक्षात येतं. तीच परिस्थिती जी महागाईची आहे तीच बेरोजगारीची परिस्थिती आहे. कोणतीच मोठी नोकर भरती नाही. आता तर पोलिसांची पण भरती त्यांनी कंत्राट पद्धतीने करायची ठरवली. ते अग्निसेवक म्हणत मिलिटरीतली भरती सुद्धा कंत्राटी पद्धतीने करायची ठरवत आहेत. कंत्राटी पद्धतीनं जर अशा नोकर भरत्या निघाल्या तर काय
म्हणजे आमच्या लेकरांना आम्ही मेडिकल आणि इंजिनिअरिंग साठी लाखो रुपये खर्च करून शिकवतोय. कुठे रोजगाराच्या संधी आहेत? बरं, या सगळ्यांवर आपण काही प्रश्न विचारायचे म्हटलं आणि बोलायचं म्हटलं की ते आपल्या तोंडावर फक्त मोदीचे फोटो मारतात. काय कुठले कुठले फोटो मारते तो काय. म्हणजे मी काहीतरी 7वी 8वीला असताना ती एक पिक्चर बघितला होता राजा बाबूचा, की त्याच्यामध्ये ती गोविंदा अडाणी माणूस असते आणि त्याचे एवढे फोटो असतात. डॉक्टर असतानाचा फोटो, वकिलाचा कपडे घालून फोटो, पोलिसाचा कपडे घालून फोटो, पुढाऱ्याचे कपडे घालून फोटो, असे नुसते वेगवेगळे कपडे घालून घातलेले फोटो. असले फोटो आम्ही मोदी साहेबाचे बघायचे. कधी मोराचे पिसं लावलेले, कधी मोर नाचवलेले, कधी हरणाला काहीतरी खाऊ घालायलेले. काय नाही ती फोटो आम्हाला. अरे काय आम्हाला पंतप्रधान मिळाले का जाहिरातीतलं मॉडेल मिळाले? काय आहे नेमकं? हाय काय नेमकी भानगड ही? कधीतरी आम्ही याच्यावरती, दादा हो, कधी तुम्ही याच्यावर चर्चा केली आहे का, विचार केलाय का की विकासाच्या जाहिरातीवर खर्च होतोय? विकासावर खर्च होत नाहीये, विकासाच्या जाहिरातीवर खर्च होतोय. शासन आपल्या दारी नावाचा जो कार्यक्रम आणला जातोय, काय आहे शासन आपल्या दारी नावाचा कार्यक्रम? जेजुरीमध्ये हा कार्यक्रम 5 वेळा रद्द केला. 5 वेळा एका वेळेला कार्यक्रम घेण्यासाठी जे मांडवाचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते 70-80 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. 5 वेळा कार्यक्रम घेण्यासाठी मांडव टाकला आणि 5 वेळा तो रद्द केला. एवढे पैसे 8×45 म्हणजे साधारणतः 4.5 कोटी रुपये नुसते मांडवाचे झाले. कुठून, कुणाच्या खिशातले पैसे चाललेत? काय यांच्या घामाचे पैसे आहेत? अरे आपण पाणीपट्टी भरली, आपण लाईट बिल भरलं, आपण प्रॉपर्टी टॅक्स भरला, आपण टोल टॅक्स भरला, आपण रोड टॅक्स भरला, आपण लेकराची शाळेची फीस दिली, आपण वेगवेगळ्या पद्धतीने भरलेल्या पैशात यांनी मजा मारायच्या. यांचे मोठे मोठे बॅनर, मोठे मोठे फोटो, मोठे मोठे चष्मे, मोठी मोठी माणसं, एकदम मोठ्या मोठ्या गाड्या, हे डीजे लावू लावू ह्यांचे कार्यक्रम चालू. आपलं काय त्याच्यामध्ये? शासन आपल्या दारीमध्ये झालेल्या कार्यक्रमात, म्हणजे समजा एखाद्याचं कास्ट सर्टिफिकेट निघालेलं आहे, एखाद्याचं घरकुल मंजूर झालेलं आहे, एखाद्या बाईची काहीतरी पगार झालेली आहे, तेच काम झालेल्या लोकांना पुढे बसवायचं आणि त्यांना झालेल्या कामाचं सर्टिफिकेट पुन्हा द्यायचं आणि त्याला म्हणायचं शासन आपल्या दारी. शासन आपल्या दारी कधी सक्सेस झालं असतं? जर समजा तुम्ही माणसं फ्रेश समोर बसवली, एकीकडे टेबल टाकला, टेबलावरती काही तुम्ही लोक बसवली, समजा एखाद्या बँकेची किंवा कुठल्याही कामाची, आणि त्या बँकेच्या माणसाला सांगितलं की यांचे सगळे कागदपत्र घे सगळे कागदपत्र तपासून, आणि इथल्या इथं टेबलवर इथं फाईल सँक्शन झाली पाहिजे आणि इथं त्याचं लोन मंजूर झालं पाहिजे, तर ते शासन आपल्या दारी असेल. हे कसलं शासन आपल्या दारी? शासन आमच्या दारी नाही, शासन आमच्या दारी आणि नुसतीच उदारी असला सगळा कार्यक्रम यांनी करून टाकला. ह्याच्यावर आपण बोललं पाहिजे. गरज आहे ह्या सगळ्या प्रश्न विचारण्याची. बरं, गेल्या 1.5 वर्षामध्ये ह्या सगळ्या लोकांनी जो काही घाट घातला, हा जर सगळा घाट बघितला, भरत गोगावले असतील, उदय सामंत असतील, किंवा ही सगळी जी माणसं आहेत, या माणसांचे जर एकूण जर स्टेटमेंट्स बघितले, या माणसांचं एकूण जर बोलणं बघितलं, याच्यातल्या किती लोकांनी महत्वाच्या मुद्द्यांना हात घातला बरं? आता आम्ही भीमाशंकर कडून आलो. आदिवासी पट्टा आहे, कातकरी समाजाची माणसं राहतात, आदिवासींसाठीच्या कायद्यांमधल्या अनेक गोष्टींची अंमलबजावणी झालेली नाहीये. आम्ही एक साधी गोष्ट उदय सामंत उच्च शिक्षण मंत्री असताना म्हटलं होतं की पुणे विद्यापीठातून आदिवासी मंडळींच्या एकूण जीवनमानाच्या विषयी अभ्यासक्रम आणि स्वतंत्र अध्यासन त्यांचं उभं राहिलं पाहिजे. त्याचं काम सगळं अर्धवट आहे, त्याच्यावर अजूनही कुणी बोलत नाही. उद्योगधंद्यावर बोललंच जात नाही. उद्योगमंत्री उद्योगधंद्यांवरती बोलत नाहीत, कोणते उद्योग आले ते सांगत नाहीत, कोणत्या उद्योगाने काय फरक पडेल याच्यावरती आमच्याशी चर्चा करत नाहीत. इथून जे जे उद्योग गुजरातला जातात ते उद्योग त्याचं कौतुक करतात. काही लोक लगेच म्हणतात गुजरातला उद्योग गेला म्हणजे तुम्ही कशाला चिरता, गुजरातला उद्योग गेला म्हणजे काय पाकिस्तानला गेला का? दादा हो, गुजरात आपल्याच देशात आहे, भारतातच आहे, इंडियामध्येच आहे. अरे पण गुजरातचं काम बघायला गुजरातला मुख्यमंत्री दिलाय की. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं महाराष्ट्राचं काम केलं पाहिजे ना.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुजरातच्या कामासाठी जर पुढे केला जात असेल तर मग काय उपयोग आहे? कधी तुम्ही याच्यावरती विचार केलाय का? चर्चा केली आहे का? गेल्या म्हणजे 5-6 वर्षामध्ये, गेल्या 9-9.5 वर्षामध्ये कोणता असा मोठा प्रकल्प भारतामध्ये आला बरं? आहेत ते सगळे प्रकल्प विकून खाण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. तो एक एक उद्योग पुन्हा एकदा अदानी अंबानीच्या घशात घालायचा कार्यक्रम सुरू झाला. आणि या सगळ्यांवर आपण जर अजूनही शांत राहिलो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला विचारतील की जेव्हा देश विकला जात होता तेव्हा तुम्ही काय करत होता? हा देश जर अदानी अंबानींच्या घशात जाऊ द्यायचा नसेल, हा देश जर भांडवलदारांच्या हातचं खेळणं होऊ द्यायचं नसेल, या देशात जर खऱ्याच निवडणुका व्हाव्यात असं वाटत असेल, कारण आता एक नवीन गाजर दाखवलं जातंय तुम्हाला. ते नवीन गाजर दाखवताना सांगतायत 1 नेशन 1 इलेक्शन. बऱ्याच लोकांना 1 नेशन 1 इलेक्शन काय ते कळत नाहीये. 1 नेशन 1 इलेक्शन म्हणजे काय? तर एकच निवडणूक होईल संपूर्ण देशात. अरे पण आपल्या देशात जेव्हा कायदा स्वीकारला तेव्हाच सांगितलं की इथे अनेक प्रकारच्या निवडणुका होतील, कारण सत्ता कुणा एकाच्या हातात केंद्रित असणार नाही. डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर अँड झिरो इंटरफिअरन्स, अहस्तक्षेपाचे तत्व आणि सत्तेचे विकेंद्रीकरण ही महत्वाचं प्रिन्सिपल आपण आपल्या संविधानात स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून संसदेचं इलेक्शन वेगळं होतं, खासदारांचं, राष्ट्रपतीचं इलेक्शन वेगळं होतं, आमदारांचं इलेक्शन वेगळं होतं, जिल्हा परिषद सदस्यांचं इलेक्शन वेगळं होतं, पंचायत समितीच्या सदस्यांचं इलेक्शन वेगळं होतं, ग्रामपंचायतीचं इलेक्शन वेगळं होतं. आणि प्रत्येक ठिकाणी कधी कुठे काँग्रेस निवडून येईल, कुठे राष्ट्रवादी निवडून येईल, पण असं असल्यामुळे एकमेकांना शह प्रतिशह देत राजकारण होत राहतं की कुणीच एक जण ताकदवर होत नाही आणि हुकुमशाह बनून काम करत नाही. एकमेकांना शह काटशह चेकमेट करत सत्ता संतुलन केलं जातं. आता भाजपा सांगते 1 नेशन 1 इलेक्शन, याचा अर्थ एकच इलेक्शन होईल आणि एका इलेक्शन मध्ये एक मोदी निवडून आले की ते ठरवतील खाली काय करायचंय. खाली तुमच्या हातात काहीच राहणार नाही. कसं करता बघा. अरे जर तुमच्या हातात काहीच राहणार नसेल तर मग काय उपयोग आहे? मग ही हुकुमशाही आहे. मग ते म्हणतील ती पूर्व दिशा असेल. मग चर्चा कशावर करावी लागेल? मग चर्चा याच्यावर करावी लागेल की आम्हाला 1 नेशन 1 इलेक्शन नकोय. नकोय आम्हाला 1 नेशन 1 इलेक्शन. जर तुम्हाला खरंच एकसंघ भारत ठेवायचा असेल तर 1 नेशन 1 एज्युकेशनची गरज आहे आम्हाला. एक एज्युकेशन असलं पाहिजे. अदानी अंबानी टाटा बिर्लाच्या लेकरांना ज्या शाळेत ज्या क्वालिटीचं शिक्षण मिळतं त्याच दर्जाचं त्याच क्वालिटीचं शिक्षण आमच्या गोरगरिबाच्या झोपडपट्टीतल्या लेकरांना सुद्धा मिळालं पाहिजे. यासाठी म्हणून प्रयत्न करावे लागतील. आणि 1 नेशन 1 एज्युकेशन हा कॉन्सेप्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष ठामपणे मांडण्याची ताकद ठेवतो. कारण आमच्या पिढ्या शिकल्या तर आणि तरच आमचं भलं असेल. आमच्या पिढ्या शिकू नयेत यासाठी ते ठरवून प्रयत्न करत आहेत. आणि आम्ही प्रश्नच विचारू नये म्हणून ते धार्मिक दंगलीही घडवत आहेत. आपण महागाईवर काहीच बोलायचं नाही. आपण महागाईवर प्रश्न विचारणार याच्या आधी ते भिडेला मध्ये सोडतात. मग भिडे काहीच्या काही वक्तव्य करतो. मग भिडेने वक्तव्य केलं की ते आपण त्याच्यावरतीच रिॲक्शनरी मुवमेंट चालवतो. दादा हो, हे नीट समजून घ्या. जर भिडेला अटक करण्याची खरंच त्यांची इच्छाशक्ती असेल तर ते काही फार अवघड नाही. पण ते अटक करत नाही कारण त्यांना भिडेला जाणीवपूर्वक दंगली घडवण्यासाठी मोकाटपणे बोलू द्यायचेच आहे. ते ठरवून त्याला मोकाट सोडतात, ते बोलू देतात. अगदी तसेच जसे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये साध्वी प्रज्ञा ठाकूर जिच्यावर आरोपपत्र ठेवलं होतं त्याच साध्वी प्रज्ञा ठाकूरला देशाच्या सुरक्षा समितीवर घेण्याचा प्रयत्न भाजपाने केला. हे तसंच राज्यातही भिडे किंवा तुषार भोसले सारख्या लोकांबाबतीत आहे. हा तुषार भोसले जो स्वतःला आचार्य म्हणतो, खरं तर हा आचारीच असला पाहिजे. ज्यानं आयुष्यात कधी पायी दिंडीत वारी केली नाही तो शानपण सांगतो, शेंड्यावर शहाणा होऊन बोलतो. तो म्हणतो की अरे वारी वारी. त्याला हे तरी कळतंय का की अरे कोविडच्या काळामध्ये फक्त मंदिरच नाही
मंदिर, मस्जिद, विहार, चर्च सगळ्याच धर्माची प्रार्थना स्थळं बंद होती आणि ती आपल्याच सुरक्षेसाठी बंद होती. परंतु जाणीवपूर्वक ते सांगायला लागले की आम्ही वारी विरोधी, आपण वारी विरोधी. आणि भर वारीमध्ये आळंदीला वारकऱ्यांवरती लाठी हल्ला करणारी भाजपा मग कोण आहे? आळंदीला वारकऱ्यांच्या वरती लाठी हल्ला आतापर्यंत कधी कुणी बघितला नव्हता, जो लाठी हल्ला भाजपच्या काळामध्ये झाला. असाच लाठी हल्ला त्यांनी तिकडे बारसू रिफायनरीच्या आंदोलकांवरती केला. असाच लाठी हल्ला त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवरती केला. दादा हो, या लाठी हल्ल्याचा जवाब करारा द्यावा लागेल आणि तो करारा जवाब इलेक्शनच्या काळात द्यावा लागेल की हे सरकार, आंदोलन करणं हा आपला अधिकार आहे. लोकशाहीमध्ये न्याय हक्कासाठी आंदोलन करणं आपला अधिकार आहे. पण आम्ही आंदोलन करायला लागलो की आमच्यावर जर लाठी हल्ला करत असाल आणि खोटे गुन्हे दाखल करत असाल तर अशा लोकांना आता त्यांची जागा दाखवावी लागेल. आणि सरते शेवटी जे लोक वारंवार म्हणत होते, अगदी आढळराव पाटलांच्या पासून सगळेच लोक, हे सगळेजण म्हणायचे राष्ट्रवादीच्या सोबत गेल्याने हिंदुत्व धोक्यात येते, काँग्रेसच्या सोबत गेल्याने हिंदुत्व धोक्यात येते आणि म्हणून आम्ही एक वेगळा निर्णय घेत आहोत. मग आता राष्ट्रवादीच्या पंक्तीला बसून कसं वाटतंय त्यांना? राष्ट्रवादी सोबत गेल्याने स्वाभिमान गहाण पडतो असं कोण सांगत होतं? दीपक केसरकर. आणि ते केसरकर अजितदादाच्या गाडीच्या मागं काय काय पळतय, काय तुरुतुरु पळतय. ते असं शुक शुक केल्यावर पळते की नाही, ते कसं पळतय ते? म्हणजे हे लोक ना यांना स्वाभिमान कळतो, ना यांना अस्मिता कळते. यांना कळते ते फक्त खोक्यांची भाषा, यांना कळते ती फक्त खुर्चीची भाषा. आणि जी माणसं खुर्चीसाठी ज्यांनी बनवलं त्यांना बैमान होऊ शकतात. ज्या झाडांच्या फांद्या घेऊन, आधार घेऊन, ज्या झाडाच्या फांद्यांवरती, अंगा खांद्यावरती तुम्ही खेळलात, त्याच झाडाच्या मुळाशी जर घाव घालायला हे उभे राहत असतील आणि कुऱ्हाडीचा दांडा जर गोतास काळ होत असेल तर अशा लोकांना जागा दाखवण्यासाठी सज्ज व्हावं लागेल. आणि हे सगळे मुद्दे आपापल्या घरात डिस्कस करावे लागतील, चर्चा करावी लागेल. एखाद्या भक्ताने जर विचारलं, एखादा भक्त जर म्हणाला अरे मोदी आले म्हणून 370 आलं होतं, तर त्याला सांगावं लागेल अरे दादा तू गेलतास का काश्मीरला कधी? अरे तू पुण्याला जाताना तरी लोकलचं तिकीट काढून बसलायस का गाडीत? कशाला थापा मारतोयस? भक्तांचे जरा कान उघाडणी करण्याची गरज आहे. पण काही ठिकाणी भक्तांशी वृथा वाद घालायची ही गरज नाही. मी आजच माझ्या एका ठिकाणी ट्विट करताना लिहिलं की भक्तांशी वाद घालण्यापेक्षा महाराष्ट्राचे प्रश्न काय आहेत त्यावर चर्चा करूया. कारण भक्त जाणीवपूर्वक आपल्याला गुंगवत ठेवतात. उलट जर भक्त म्हणाले की हत्ती उडतो तर आपण म्हणूया अरे वा, सकाळीच उडत उडत आमच्या दारात आला होता आणि आता उडत उडत तिकडे गेलेला आहे बरं का. आपण त्यांच्या नादाला न लागता जे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत ते फोकस करून त्यावर चर्चा करूया. स्थानिकच्या मुद्द्यांवरती अनेक जण पुन्हा नव्याने बोलतील. मी काही ढोबळमानाने काही मुद्दे मांडले, परंतु मला वाटतं की आपण सगळे आणि मी सुद्धा आदरणीय सचिन भाऊ आहिर यांना ऐकायला उत्सुक आहोत. आजच्या या धावत्या भेटीमध्ये आणि अत्यंत घाईघाईच्या कार्यक्रमामध्ये मला जेवढे शक्य आहेत ते मुद्दे मांडले. हे मुद्दे मांडताना माझ्या सत्सद विवेकाला स्मरून मी माझे मुद्दे मांडलेले आहेत. कुणालाही दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण तरी सुद्धा माझ्या बोलण्याने कुणालाही वाईट वाटलं असेल, राग आला असेल, कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर अशा सगळ्या मंडळींची यापैकी एकाचीही मी अजिबात माफी मागणार नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.